जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, या सरकारचं करायचं काय, खाली डोकावरती पाय, या सरकारचं करायचं काय, खाली डोकावरती पाय। उल्हासनगर मधील भाजप आमदार कुमार आयलानी यांच्या घराबाहेर प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मशाल पेटवून जोरदार आंदोलन केले। शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव, दिव्यांगांची पगारवाढ या न्याय हक्काच्या मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील आणि शहराध्यक्ष प्रदान पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार कुमार आयलानी यांना निवेदन देऊन विधानसभेत आवाज उठवावा अशी मागणी करण्यात आली। राज्यातल्या 288 आमदारांच्या बाहेर मशाल पेटवत पेंडा आंदोलन करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, दिव्यांगांना 6000 मानधन मिळालं पाहिजे, त्याशिवाय शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे। या प्रमुख मागण्यांसहित 288 आमदारांच्या बाहेर आज मशाल पेटवत आम्ही आंदोलन केलेलं आहे। आज ज्या आमदारांना आवाज ऐकू येत नव्हता, ज्या आमदारांना सामान्यांचे प्रश्न कळत नव्हते, अशा आमदारांच्या समोर आज आम्ही 11 तारखेचा औचित्य साधत मशाल पेटवत की आता तरी तुम्ही जागे व्हा, आता तरी तुम्हाला सामान्य माणूस या मशालीच्या उजेडामध्ये दिसू द्या, याकरिता आज आम्ही इथे आंदोलन केलं। आणि आज आमचं आंदोलन पाहून इकडचे विद्यमान आमदार कुमार आयलानी साहेब हे आले खाली। यांना एक गंभीर गोष्ट अशी आहे की दिव्यांगांना उल्हासनगर महानगरपालिका मानधन किती देते हे सुद्धा विद्यमान आमदारांना माहिती नव्हतं, परंतु विद्यमान आमदारांना आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी ती गोष्ट कबूल केली। आणि दिव्यांगांना मानधन हे तुटपुंज्या स्वरूपाचे आहे, दिव्यांगांना स्टॉल उपलब्ध केले जात नाहीये, दिव्यांगांना अनेक समस्या आहेत आणि या सर्व समस्यांसाठी ते तात्काळ माननीय आयुक्त महानगरपालिका उल्हासनगर यांच्याशी तात्काळ मीटिंग आयोजित करणार आहे। आणि दिव्यांगांना स्टॉल देण्याकरिता, दिव्यांगांमध्ये जो दिव्यांग साहित्य भ्रष्टाचार झालेला आहे तो उघडकीस करण्याकरिता ते पूर्णपणे प्रयत्नशील राहणार आहेत, याबद्दल त्यांनी इथे ग्वाही दिलेली आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आमदारांनी आम्हाला आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की येणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये ते शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारणार आहे। ते जरी सरकारमध्ये असले तरी सरकारमध्ये असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याकरिता आणि शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळण्याकरिता विद्यमान आमदार हे येणाऱ्या अधिवेशनामध्ये प्रश्न विचारणार आहेत। ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि हे आमच्या या आंदोलनाचं फलित आहे। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसके लिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।